100% प्रॉफिट आणि 0% लॉस. काय करतो, मोती चौक ते पवे नका यामध्ये एखादा गाडा भाड्याने घेतो आणि फक्त सीझनल धंदा करायचा. म्हणजे काय करतो, गुढीपाडव्याला घाटी, कडक आणि लिंबाचा पाला, अक्षर तृतीयेला आंब्याचा स्टॉल लावायचा, वटपौर्णिमेला स्वतःची गुंडीने लागणारं सगळं साहित्य, आषाढी एकादशीला उपवासाचं सगळं साहित्य भरायचं, बेंद्राला बैल भरायचं, नागपंचमीला नाग ऐकायचं, गणपतीला गणपतीच्या मूर्त्याचा स्टॉल लावायचा, घटस्थापनेला माती आणि घट, दसऱ्याला झेंडूची फुलं ऐकायची आणि महत्वाचं म्हणजे दसऱ्याला सोनं ऐकायचं. सोनं म्हणजे ते सोनं नाही, आपट्याची पानं. दिवाळीला फटाकडं आणि लक्ष्मीपूजनला लागणारं सगळं साहित्य. परत राहिला ख्रिसमस. ख्रिसमसला लाल टोप्या आणि ड्रेस ऐकायचं. संक्रांतीला सक्राती ऐकायच्या. रथसप्तमीला शेणकुटं आणि होळीला कलर ऐकायचा. चला, पहिली सुरुवात आता राख्यांपासून करतो. खाण्याचे पदार्थ सोडले तर बाकीच्या मालातला जर माल राहिला तरी तो राहण्यासारखा आहे. या वर्षीचा माल पुढच्या वर्षी विकायचा. लोडच घ्यायचा नाही. दुकानाला नाव काय द्यायचं? संसूद. हां, एक नंबरच नाव. आजकाल माणसं मोबाईलवरून जास्त खरेदी करते ती. मग काय करायचं, सातारामधले सगळे कंटेंट क्रिएटर पकडायचे आणि प्रत्येकाला प्रमोशनल ॲड द्यायच्या. संपलाच विषय. घराघरात पुजतोय आपण. बायकोनं राखी आणायला सांगितली आहे, ती पहिली घेतो. नाहीतर बायको घरात घ्यायची नाही. चला.